येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. धक्कादायक, सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे रुग्ण. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विचार करायला लावणारी ही बातमी आहे. उजनी धरणातील पाणी अधिकच प्रदूषित झाल्यामुळे या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं असा अनेक डॉक्टरांचा दावा आहे. सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील आकडेवारी पाहता 2012 ते 2024 या 12 वर्षांच्या कालावधीत तब्बल 1,16,270 एवढे कॅन्सरचे पेशंट नोंद झाले आहेत. सोलापूर, बार्शी, अकलूज या ठिकाणच्या कॅन्सर हॉस्पिटल्सचा विचार करता या हॉस्पिटल्समध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे पेशंट आढळून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अक्कलकोट रोडवर सुरू झालेल्या रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दररोज किमान 50 ते 60 कॅन्सरचे पेशंट नव्यानं आढळून येत आहेत. कॅन्सरमुळे किती रुग्ण दगावले याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे नाही. पुण्यातील सुमारे 500 MLD ड्रेनेजचं पाणी प्रक्रिया न करता मुळामुठा नदीत सोडलं जातं आणि हेच पाणी पुन्हा उजनी धरणात येतं. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तळे यांनी उजनीच्या पाणी प्रदूषणाकडे आणि वाढणाऱ्या कॅन्सर रुग्णांकडे वारंवार लक्ष वेधलं. मात्र या गंभीर बाबींकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केलं. उजनी धरणातील धोकादायक असणारे मासे काढण्यासाठी शासनानं 16 कोटी रुपये मुंबईच्या BHNS ला दिले, परंतु पाण्याच्या प्रदूषणाकडे कोणीही लक्ष देत नाही, हे दुर्दैव. 30 लाख रुपये खर्चून पंढरपूरच्या आषाढी वारीत 2 रुग्णांना देण्यात आली एअर अँब्युलन्स सर्व्हिस. राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आले होते टेंडर. सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले, 2023 साली अपात्र झालेल्या 17 शिक्षकांना नियमानुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसारच समुपदेशन करून पारदर्शक पद्धतीनं केंद्रप्रमुख पदाचं प्रमोशन दिलं. मनोज जरांगे पाटलांच्या सोलापूर जिल्ह्यात 4 सभा. 8 ऑगस्ट रोजी वडाळा इथं सकाळी 10 वाजता त्यांची सभा होईल. त्यानंतर माढा इथं दुपारी 4 वाजता, 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकोली पंढरपूर इथं सभा, तर दुपारी 4 वाजता सांगोल्यातील वाटंबरे इथं सभा होणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी समग्र शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा. सोलापूरच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेत उठवला आवाज. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही. आतापर्यंत 55.72 कोटी रुपयांचा एकूण 28,66,096 किलो माल करण्यात आला नष्ट. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पत्रकार परिषदेत माहिती. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822. शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा, यावर सर्वोच्च न्यायालयात आजची सुनावणी संपली असून उद्या दुपारी 2 वाजता या प्रकरणावर पुन्हा पुढील सुनावणी होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार. मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवा. खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसला सल्ला, म्हणाले की शब्दांचा उपयोग संयमाने करा. बहिणी समान उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या महिलेचा अपमान करतायत. सिद्धिविनायक मंदिर कथित दान चोरी प्रकरण. मंदिर न्यासाच्या विश्वस्तांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना पत्र. चौकशी समिती स्थापन करून तपासाची मागणी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे, सोलापूर. संपर्क 77 800 43 800.
गुंगी गुडियावरून राजकारण तापलं, माफी मागा अन्यथा मावळमधून जाऊ देणार नाही, आमदार सुनील शेळके यांचा काँग्रेसला इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शनं, गुंगी गुडिया प्रकरणी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक. नांदेडमध्ये सपकाळांच्या प्रतिमेला मारले जोडे, तर मुंबईत प्रदेश कार्यालयाबाहेर आंदोलनाची तयारी सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामावर नाराज, खांदेपालट करण्याचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या सुस्त कारभारावर त्यांनी व्यक्त केली चिंता. कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठी बातमी, मराठवाड्यात 4 लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र अवैध, योग्य नोंदी न मिळाल्यानं प्रमाणपत्र रद्द. मुंबई उच्च न्यायालयानं परीक्षा पेपर फुटी आणि गैरप्रकारांवर अंकुश लावण्यासाठी 23 विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाला स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे अशा संवेदनशील खटल्यांची जलद सुनावणी होऊन विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही, मात्र मीडियावाल्यांना त्याची उत्सुकता. आज राजकीय पक्षांची परिस्थिती खूप वाईट, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून राहुल गांधी यांचं टीकास्त्र, म्हणाले अमित शहा तोंड लपवत आहेत कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार आहेत. फेसबुकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काही काळ हटवल्याच्या आणि प्लॅटफॉर्मवरील त्रुटींच्या मुद्द्यावरून माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीनं आक्रमक भूमिका घेत मार्क झुकरबर्ग यांच्या माफीची केली होती मागणी. मेटाचे संस्थापक झुकरबर्ग यांनी आज सरकारची मागितली माफी. अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा मास्टर प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश. या वीकेंडपर्यंत लष्कराला इराणवर नवीन आणि मोठा हल्ला करण्याचे निर्देश.